श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी चैत्र महिन्यातल्या पौर्णिमा तिथीला रामभक्त हनुमानाच्या जयंती साजरी केलं जातं. यंदा 2026ला 2 एप्रिल म्हणजे गुरुवारी आलेली आहे हनुमान जयंती. पंचांग अनुसार चैत्र पौर्णिमेच्या तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल आणि उद्या तिथी अनुसार 2 एप्रिलला हनुमान जन्म उत्सव साजरी केला जाईल. या शुभ दिन माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगच्या देवता मानलेले आहे आणि हे दिवस हनुमानाच्या विधिवत पूजा केलं जातं. असं म्हणतात की या दिवशी बजरंगबलीच्या मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच ग्रह नक्षत्र शुभफळ देखील मिळतं. कोणतेही समावेशातून मुक्त मिळतो. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तीपासून सुद्धा मुक्तता मिळतो. तसेच कुंडलीतलं मंगळाची स्थिती अधिक मजबूत होतं. तसेच हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेष महत्त्वाचा मानला जातं. या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीच्या पूजा केलं जातं. ही पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येत असतं. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानलं जातं. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाच्या पूजाही केलं जातं. चित्र नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या आराध्य रुद्र अवताराच्या अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता. म्हणूनच धार्मिक दृष्टी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय ही सेवा सुद्धा केला जातं. म्हणूनच तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी काही नाही केलं तरी चालेल, पण 11 उडीदाच्या दाण्याने अत्यंत प्रभावी उपाय 11 उडीदाचे दाणे आपल्याला इथे ठेवायचं आहे. दाणे ठेवल्यामुळे बाहेरील बांध, शत्रू, पीडा, नजरबाध, घरातले भांडणं तर दूर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराच्या, आपल्या मुलांच्या, आपल्या पतीच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा 11 उडीदाच्या दाण्याचा उपाय आपल्याला कधी करायचा, कोणत्या वेळात करायचा याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन ही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. हनुमानाचा जन्म सूर्य उदयाच्या काळात झाल्याने आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला म्हणजेच पहाटे लवकर उठायचे आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणे विशेष महत्त्व मानला जातं. मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून तुम्हाला स्नान करावे. स्नान केल्यानंतर पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहे. यानंतर आपल्याला बजरंगबली समोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे. तसेच आपल्याला सूर्योदयाला सुद्धा जल अर्पण करायचे आहे. यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवाही प्रज्वलित करून घ्यायचे आहे. कारण कोणतेही सेवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असतो.
यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्र तसेच माता सीताच्या पूजाही करून घ्यायची आहे, कारण बजरंगबली ही रामभक्त होते आणि जर आपण प्रभू श्रीरामाच्या आणि माता सीतेच्या पूजा केली तर यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न होत असतात. तसेच चैत्र पौर्णिमाच्या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या पूजा विधी पूर्ण करायची आहे. या दिवशी भगवान विष्णूला पिवळ्या रंगाच्या फुला अर्पण करावे, तसे देवी लक्ष्मीला गुलाबी आणि लाल रंगाच्या फुला आणि सौंदर्य प्रसादाच्या सर्व वस्तू अर्पण करावे. तसेच चैत्र पौर्णिमाच्या दिवशी सत्यनारायणाच्या कथाही वाचणे परिपूर्ण मानले जातं. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलाच्या सिंदूर मिसळून बजरंगबलीला चोळी अर्पण करा. यानंतर चमेलीच्या तेलाच्या दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलाच्या माळ अर्पण करा. पूजामध्ये बजरंगबलींना आवडता प्रसाद म्हणजे गूळ आणि हरभरा यांची समावेश आपल्याला आवर्जून करायचे. तसेच बलींना बुंदीचा लाडू सुद्धा अर्पण करावे. यानंतर 7 वेळा हनुमान चालीस पाठ करावे. या दिवशी घरी रामायण पाठ करणं उत्तम मानला जातं. आरतीनंतर आपल्याकडून झालेलं कळत नकळत चुकीच्या आपल्याला क्षमाही करून घ्यायचे आहेत. तसेच कपडे, अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दानही करायचे. तसेच चैत्र पौर्णिमाच्या दिवशी पवित्र पाण्याने कच्चे दूध मिसळून चंद्राला अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असे रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हनुमान जयंतीच्या दिवशी. एक तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. दुपारी आपल्याला हा उपाय करायचा नाही. आता हा उपाय करता आपल्याला एक मातीच्या पंतीही घ्यायचे आहे. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला मोहरीचे तेल हे घालायचे आहे. तसेच आपल्याला 2 मातीच्या एक वाती मोहरीचे तेलही घालायचे आहे. तसेच आपल्याला 2 मातीच्या 1 वाती करून लांब वातीही टाकायचे. आता काही कारणास तुमच्याकडे मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही जे रोज देवपूजामध्ये तेल वापरतात तसेच टाकात आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरीही टाकायची. अशा रीतीने आपल्याला हा दिवाही आहे तर ते तयार करून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला काय करायचे की 11 उडीदाचे दाणे जे आहेत ते घ्यायचे आहे. डाळ घ्यायच्या नाही. अखंड जे काळे उडीद असतात ना ते आपल्याला घ्यायचे आहे. याच्यासोबतच आपल्याला थोडीशी फुटाणे आणि थोडीशी गूळ सुद्धा घ्यायची आहे, कारण बजरंगबलींना अतिशय प्रिय असा हा नैवेद्य मानला जातं. त्यांच्याबरोबर आपल्याला थोडासा सिंदूर सुद्धा घ्यायचा. चमेलीच्या तेल तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा सिंदूर टाकायचा. चमेलीच्या तेल नसेल तर फक्त सिंदूर आपल्याला घ्यायचा. तर या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायच्या. आपल्या जवळ असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला शक्य असेल तर रुईच्या पानाच्या माळ सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. आपल्याला हा रुईचे पान घ्यायचे, त्यावर सिंदुराच्या श्रीराम लिहायला आणि अशी हा पानाची आपल्याला माळ तयार करायची आणि आवर्जून हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या गळ्यामध्ये आपल्याला ही राम नामाची माळ घालायची. अशी ही माळ बजरंगबलीच्या गळ्यामध्ये घातल्यामुळे बजरंगबली आपल्यावर फारच लवकर प्रसन्न होत असतात, कारण बजरंगबलींना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे रामस्तुती. त्यानंतर आवर्जून आपल्याला बजरंगबलींना सिंदूरही लावून घ्यायचे आहे, कारण हनुमान जयंतीच्या दिवशी जे भक्त बजरंगबलीला सिंदूर अर्पण करते त्यांनी किंवा सिंदुरामध्ये चमेलीचे तेल लावून भगवान हनुमानला
चोळी अर्पण करतात त्या भक्तांना सर्व इच्छा मनोकामना ही बजरंगबली पूर्ण करत असतात. यानंतर गूळ आणि फुटाण्याच्या नैवेद्य सुद्धा बजरंगबलींना अर्पण करून घ्यायच्या. यानंतर 11 काळे उडीद आहेत ते तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि यानंतर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्राच्या 11 वेळी जप हा करायचे. आणि यानंतर हे जे काळे उडीद आहेत ते आपल्याला बजरंगबलींच्या म्हणजेच मारुतींच्या अर्पण करायचे. हे 11 उडीदाचे अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. आणि यानंतर आपल्याला मंदिरामध्ये बसूनच एक वेळा हनुमान चालीसाचा पाठन करायचे आहे. दोन्ही हात जोडून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत, ते काही संकट आहेत, तर ते दूर होण्याकरता आणि आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. ह्या दिवशी बघा हनुमान चालीसाच्या पाठन करायला खूपच जास्ती महत्त्व आहे. या दिवशी अनेक जण बघा 100 वेळी हनुमान चालीसांच्या पठण करत असतात, संकल्प करत असतात. जर आपण या दिवशी अखंड ज्योती लावून हनुमान चालीसांचा पाठ केलं तर बजरंगबली आपल्यावर फारच लवकर प्रसन्न होत असतात. म्हणूनच या दिवशी कमीत कमी एक वेळा, 5 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा आपल्याला हनुमान चालीसाच्या पाठण हे करायचे आहे. तर अशा एक छोटासा हा उपाय जे आहे ते आवर्जून प्रत्येकाने हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे आहे. तसेच संध्याकाळी 6 ते 7:30ची वेळी त्या वेळामध्ये आपल्याला आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा लावायचा. आता तुमच्याकडे मोहरीचे तेल नसेल तर रोजच्या देवघरामध्ये जे काही तेल टाकतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला 11 उडीदाचे दाणे टाकायचे. यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत, नकारात्मक ऊर्जा आहेत किंवा काही आपल्या घरामध्ये बाहेरील बांध असेल तर 100% दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतो. हा दिवा कुठे लावायचा आहे? जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करतात तर तुमची उजवी बाजू आहे तिथे तुम्हाला हा दिवा जे आहे ते संध्याकाळी प्रज्वलित करायचे आहे. त्याच्याबरोबर अजून एक उपाय आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला मुठभर काळे उडीद जे आहे ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्यात. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर जाऊन आपल्याला उभा राहायचे आहे. आणि यानंतर आपल्याला ज्यांच्याप्रमाणे घड्याळाचे काटे फिरतो त्याप्रमाणेच आपल्याला आपल्या घराबाहेरून 7 वेळी काळे उडीद जे आहे ते उतरवून टाकायचे आणि आपल्या घरापासून ते लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायचे आहे. हा फक्त काळजी एवढंच की घर म्हणजे कुठे कोणाच्याही दरवाजामध्ये किंवा रस्त्यावर आपल्याला टाकायच्या नाही. कारण आपल्या घरामधले असणारे जे दोष आहेत ते आपल्या दारातून बाहेर काढून टाकतो आणि त्याच्या कोणालाही दुसऱ्यांना त्रास झाली नाही पाहिजे. त्याच्याबरोबर एखादी हे तुम्ही उडीद फेकली की त्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचे नाही आहे. असे हा एक उपाय केल्यामुळे आपल्या घरातली जर कोणाची वाईट नजर लागलेली असेल, कोणत्याही प्रकारचे काही दोष असतील तर हे नक्की दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतो. याच्याबरोबर हनुमान नानांनी भगवान श्रीराम प्रिय आहे यांच्या समर्पित असणारे सुंदर कांडाचे आपल्याला या दिवशी आवर्जून पठण करायचे आहे. कारण ज्यावेळी आपण हनुमान जयंतीला सुंदरकांडाचा पाठ करत असतो यावेळी हनुमान साक्षात ते पाठ ऐकण्यासाठी विराजमान होतात. यामुळे सुंदरकांडाचा पाठ करताना एक आसन जे आहे ते आपल्याला जास्तीच लवकरच आहे. हा
पाठ अत्यंत प्रभावी असल्यामुळे तुम्ही हनुमान जयंतीला आवर्जून सुंदरकांडाच्या पाठही करायचे आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा. भेटूया असाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. धन्यवाद.